आणि आता राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आहे। घायवळला शस्त्र परवाना दिल्यानं योगेश कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। विरोधकांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे, तर तिकडे कदमांवरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा सूर पक्षातील नेत्यांमध्ये उमटतोय। 2 तासांपासून योगेश कदम मुक्तगिरी बंगल्यावर शिंदेंसोबत आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, खरं तर 2.5 तासांच्या या प्रतीक्षेनंतर आता योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक होतीये। घायवळला शस्त्र परवाना दिल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात सापडले, तर त्यांच्याच पक्षातून आता खरं तर नेत्यांमध्ये एक वेगळा सूर उमटू लागलाय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज संभाजीनगरचा दौरा आहे आणि त्यापूर्वीच मुक्तागिरी बंगल्यावरती अनेक नेते जे आहेत पक्षाचे किंवा पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मात्र एकूणच सध्या आपण पाहतोय की योगेश कदम म्हणजेच गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते। आपण पाहतोय की 2 तासापासून मुक्तागिरी बंगल्यावरती योगेश कदम आल्यानंतर आता ही भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर निघत आहेत। खरं तर आपण पाहतोय की सचिन घायाळ यांना शस्त्र परवाना दिल्यानंतर कदम हे विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत आणि एकूणच या सगळ्यालाच कशा पद्धतीत सामोरं जायचं एकूणच याची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की अनेक आरोप जे आहेत ते आता योगेश कदम यांच्यावरती विरोधकांकडून केले जात आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती धरून लावलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की संपूर्णतः योगेश कदम यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा पक्षातील नेत्यांमध्ये हा सूर पाहायला मिळत आहे। मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर सकाळपासून अनेक नेते हे शिंदेंच्या भेटीसाठी आले होते, पण मात्र शिंदेंची भेट घेऊ शकलेले नाहीयेत। मग राहुल शेवाळे असतील हे देखील या ठिकाणी आले होते, पण सध्या आपण पाहतोय की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट झालेली आहे आणि भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झालेली आहे हे स्वतः आता थोड्या वेळात योगेश कदम बाहेर येत असताना आपल्याशी बातचीत करताना पाहायला मिळते। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता संभाजीनगरच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। आपण पाहू शकतो मुक्तागिरी बंगल्यावरनं आता संभाजीनगरच्या दौऱ्यावरती एकनाथ शिंदे हे निघालेले आहेत आणि सध्या योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली हे आता पाहायला मिळेल। कालच आपण पाहिलं होतं योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, कोणत्याही प्रकारे त्यांनी गैरव्यवहार केलेला नाहीये, जी शिफारस करण्यात आलेली आहे ती त्यांची नाहीये। मात्र ह्या सगळ्यानंतर त्यांच्यावरती होत असलेले हे आरोप हे त्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे जी काही माहिती दिलेली आहे त्याच आधारावरती ते पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देणार असल्याची त्यांनी कालच माहिती दिली होती। त्यामुळे आता योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काय बोलतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, खरं तर यावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की जो शस्त्र परवाना होता तो दिला गेला नाहीये। सीपींकडून हा शस्त्र परवाना खरं तर देण्यात येतो, परंतु तो देण्यात आलेला नाहीये असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील दिलेलं आहे। निश्चितच ह्या सगळ्यानंतर आपण पाहतोय की अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सगळ्याच नेत्यांच्या येत आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यात संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ती योग्य ती माहिती घेऊनच आपण बोलणार असल्याचं स्पष्ट मत जे आहे ते योगेश कदम यांचं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मुक्तागिरी बंगल्यावरती आताच योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर एकूणच आता काय नेमकी चर्चा झालेली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये हे पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय की माझ्याकडून गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याचं काम होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं कालचं वक्तव्य होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की ज्यावेळी अपील असतं त्यावेळी वैयक्तिक असतं आणि त्याचेच आपण पाहतोय की नातेवाईक कोण या आधारावरती होत नाही। त्यामुळे 10 ते 11 वर्षापूर्वी जे गुन्हे होते त्यातून कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्या आधारे दिलं गेलं असेल असं त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्यात संबंधित आपण पाहतोय पोलीस आयुक्त
यांच्या सहीनेच संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे, ते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही सगळी माहिती दिली होती. आता नेमकी तब्बल 2 तासानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. विरोधक ज्या पद्धतीत त्यांच्यावरती जी टीका करतायत आणि त्यांच्या जी काय आहे ती मागणी जी आहे ती धरून लावलेली आहे आणि या सगळ्यालाच आता कसं समोर जायचं यावरतीच एकूणच चर्चा झाली असावी. त्यामुळे योगेश कदम आता पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर काय नेमकं स्पष्टीकरण देतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जी निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट बद्दल. तर 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर आता अखेर योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये ही बैठक झालेली आहे. घायवळला शस्त्र परवाना दिल्यानं योगेश कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. तर तेथीलच ही थेट दृश्य आपण पाहतोय. योगेश कदम हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आता बाहेर आलेले आहेत. खरं तर त्यांची प्रतिक्रिया समोर येण्याची अपेक्षा आहे, परंतु ते यावर आता काय बोलतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आज योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे. घायवळला शस्त्र परवाना दिल्यानं योगेश कदम वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. एकीकडे विरोधकांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे कदमांवरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतीये असा पक्षातील नेत्यांमध्ये सूर उमटतोय. आणि या सर्व घडामोडींनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट योगेश कदम यांनी घेतलेली आहे. त्यांच्यात 2.5 तासांनंतर बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे आता स्वतः योगेश कदम सांगतील अशी अपेक्षा खरं तर शक्यता वर्तवण्यात येते. या संदर्भातच आपण अपडेट घेऊयात. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, योगेश कदम आता परिसरात दाखल झालेले आहेत. पुढच्या ह्याच्यासाठी ते निघालेले आहेत. त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर येण्याची आता शक्यता आहे का? पाहू शकतो की योगेश कदम माध्यमांशी न बोलता हे निघून गेलेले आहेत. खरं तर आपण पाहतोय की तब्बल 2 तासाच्या या सगळ्याच भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर योगेश कदम आता मुक्तागिरी बंगल्याहून निघालेले आहेत. योगेश कदम आता मुक्तागिरी बंगल्याहून निघालेले आहेत. तसंच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संभाजीनगरच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत. त्यामुळे एकूणच नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झालेली आहे, जे आरोप त्यांच्यावरती लागले जात आहेत घायवळ यांच्या शस्त्र परवान्याबाबत, मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी काय योगेश कदम यांनी चर्चा केलेली आहे, ज्या पद्धतीत विरोधक आरोप करत आहेत या सगळ्याच आरोपांना कसं समोर जायचं, त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची यावरती एकूणच चर्चा झाली असावी. पण मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की योगेश कदम माध्यमांशी न बोलता हे निघून गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच आता नेमकं काय सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बोलतात का पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर येऊन सविस्तर माहिती देतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जी निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.